कुठं जाऊ विचारायले, काही समजून नाही राहिले. कोणाला विचारू? काही नाही, काही तर काय झाला कार्यक्रम, काय दिलं तिनं माहीत झाल्याशिवाय तर अन्न नाही पचणार. असं करतो, अर्चनाच्या घरी दुकानातच जातो. एक ब्लाऊज आहे, तिला म्हणतो शिवून दे. असंच करतो. पण ते म्हणन का एवढ्या काल आल्या म्हणून संध्याकाळी? असं म्हणतो, एक साडी आहे तिला पिकोफॉल करून देशील का फक्त उद्या? होळी आहे, घालीन म्हणतो मी. असंच करतो आता. चल साडी पाहतो पहिले. आज लवकर कामं झाले का चंदा? हो लवकर झाले. साक्षीच्या घरी होते नाही कामं, तर म्हणून मी आली. तर मी म्हणत होती तुला चालशील का उद्या बाजारात? होळीचा वार आहे तर जाऊ म्हणलं बाजारात. हे बी कलर न पिचकारी म्हणून राहिली ग्रीष्मा. मागरचा मोहिती म्हणून राहिला पिचकारी पिचकारी. मागच्या वर्षीची होती पण खराब झाली. चाल जाऊ ना, शांता काकू बी येईन म्हणे ना. जाऊ मग, सुनीता वहिनी शांता काकू एकत्रच जाऊ. मला चण्याची डाळ बी आणायची होती. तसं तर मला पूर्ण करायची काही गरज नाही आहे. पाटलीन काकूच्या घरूनच मी आणतो डब्बा. पण म्हणलं हे येईन तर पाहतो म्हणलं. आज संध्याकाळी सांगतो म्हणे येतो का नाही येत तर. हे काय येऊन राहिली रे रात्रीची? या पद्मा वहिनी. कशी आहे तब्येत पद्मा वहिनी? इथे ही चोंबडी कायली बसली आहे माहीत नाही. चांगली आहे ना? आयतं जेवण भेटलं तर चांगलीच असं ना. आता जास्तीचे नको बोलू. आयतं जेवण म्हणजे डब्बा पाठवला मग तर मग तब्येतीच्या मी खाल्लंही नाही. नाही तुम्हाला तशी नाही म्हणत मी. 2 घात जास्त देते कोणी आपल्याला तयार आयतं जेवण दिलं तर. दुसऱ्याच्या घरचं आपल्याला चांगली वाटते ना, म्हणून म्हणलं. बोला ना, काय म्हणता पद्मा वहिनी? अरे मी एक साडी साडी आणायची भुलली मी. साडी काढली. एक म्हणलं तुला उद्या पिको फॉल करून देशील का? होळीला घालीन म्हणलं आणि पाहण्याचीच विसरली. बरं झालं तुम्ही स्वतःला यायचं नाही विसरले. मी तुझ्या संग सरक्याने बोलून राहिली. सरळ बोल. घाय गर्दीत होते एखाद्या वेळेस. पण मी उद्याच्या उद्या नाही करून देईन. उद्या मला बाजारात जायचं होतं तर उद्याच्या उद्या कसं करून देईन? तुम्हाला पिको फॉल बी पाहिजे म्हणजे तर फॉल बी नसेल ना. साडी पाहून मग फॉल आणा लागेल. तुमच्याजवळ तर लय साड्या असन जी. उद्या दुसरी कोणती घालता? साड्या आहे पण म्हणलं घालीन एक नवीन उद्या. बोला ना पद्माविनी, काहीतरी विचारायला आल्याच असन तुम्ही. तू काय अंतर्यामी आहे का? मी तुला समजलं मी काय विचारायला आली म्हणून? जाऊ दे, तिच्यासोबत नको लागू पद्मा वहिनी. सांगा ना मग, बोला ना, काय म्हणता आणखी? बोला बोला. बसा ना, बसून बोला. बसा. एक तर तुमची तब्येत खराब होती, उभ्या नका राहू. केव्हा आल्या तुम्ही लताच्या घरून? आता आले मुद्द्यावर. तुम्ही नाही दिसल्या. काहून तुम्ही आल्या काहून नव्हत्या? काही तब्येत नव्हती ना बरी म्हणून नव्हती आली. आता तर तुम्ही बरे आहे, एवढ्या दूर चालत बी आल्या. दुपारी आले पाहिजे होते तिच्या तिथं. काय सांगू, मला बोलावलं नाही तर. म्हणलं काही ऐक समजून नाही आलं राहिलं. काही नाही, मी म्हटलं का दुपारी गोळ्या गिळ्या खाल्ल्या तर लोटली होती. आता बरं वाटून राहिलं म्हणून आली. आताच येऊन राहिल्या का तुम्ही लताच्या घरून? नाही नाही, दुपारी गेलो होतो ना, तर आलो 4 वाजता. विचारा ना आणखीन काय विचारायचं आहे तर. तुला काय वाटून राहिलं मी विचारायला आली? नाही नाही, तसं आले वाटण. का म्हणतो काय मोलाचं आहे तर? काय दिलं तुम्हाला तिनं? कोणतं गिफ्ट आणलं म्हणे ना? मस्त नेकलेस दिले तिनं. इतके सुंदर डिझाईन आहे ना, बांगड्या नेकलेस. असं वाटते का सोन्याचेच आहे. खूपच सुंदर डिझाईन आहे. सगळ्याला दिले का? हो सगळ्यालाच दिले ना. किती आणली होती बाबा तिनं नेकलेस? मग काय माहित बा, सगळ्यासाठीच आणलं तिनं. नाश्ता काय होता मग? नाश्ताही चांगला होता, समोसे होते, मग चहा दिला. तिथं कोणतं गोव्याली मंदिर आहे आमच्या, तिचा प्रसाद बी होता. हो का? मला काय म्हणे, मला विचाराय असेल ना? नाही, तुमचं तर नावही नाही घेतलं, काहीच नाही घेतलं. जाऊ दे आता. चाल अर्चना, येतो मी. साडी आणतो मग थोड्या वेळानं येईन तर उद्या सकाळी आणून देईन. थांबा ना ती बसानं. चालली, माझी तब्येत बी तशी बरी नाही वाटत. समजलं तुम्हाला कशासाठी आलती पद्मा वहिनी? ऐकताय तिची आदत आपल्याला, पण तू तर जास्तच खेळ घेते तिची. तिचीच मजा येते मस्त तसं बोलण्यात. तिला विचारायचं होतं काय काय केलं तुम्ही, काय खाल्लं, कसं केलं. आता पुरी आग लागली. घरी जाऊन होते ते खाक. निंदीन म्हणे ना लता, पण लताही म्हणे थोडीशी जिरवतो म्हणे, मग पाहिन म्हणे. चल बा मी जातो घरी.
येईन मग उद्या बाजारात जायले. हो मी करतो ना स्वयंपाक. कुठची ना काय चंदा ते माही मजा घेते. एवढं वाटलं म्हणते, पण असं नाही का थोडंसं मामीले नेऊन द्यावं का काही. त्यातच तिची वाट मी नाही नाश्ता नाही काही. पाहूनच घेईन तिले आता. जाऊ दे येऊ दे त्या लताची अशी जिरो तर एखाद्या डावनं. विचारू का सुनीता वहिनीले. जाऊ दे ते तिच्याच कडचे आहे ना. लता लताच तर करते सारे. जाऊ दे कोणाला नाही विचारत. घरीच जातो आता. दुकानाचा मालिक कुठे गेले माहित नाही. एवढं मोठं दुकान खोला सोडून. दुकानात कायले घुसले रे. मग पहिले बाजार गिजार घेऊ आणि मग तुम्हाला घेऊन देईन पिचकारी. आपण ह्या लाईनने यायलाच नव्हतं पाहिजे इकडून. आई पहिले पिचकारी घेऊन दे, मग बाकीचं काही बी कर. कलरने पिचकारी पहिले. आम्हाला बाजार हाट करू दे ना मग घेतो. काकू तुम्ही तिथंच ठेवले थैले म्हणत होत्या ना. पहिले पिचकाऱ्या पाहून घेऊ आणि मग भाजीपाला घेऊ. तिकडे थैले ठेवले तुम्ही. सोबत तर आणले नाही. तुम्हाला म्हणलं मी पहिले इकडून जाऊ नये आपण तिकडलं पाहू. हे आता दोघंही नाही मानत. चाल ना शांताबाई. मग घेतलं का ना आता घेतलं काय. दिने जास्त मोठी पिचकार न घेऊ. साधारण घे. काय तुम्ही कोणती घेऊ म्हणून. पण दुकानात तर कोणी दिसून नाही राहिले रे. हा मी अंदरून पाहून येतो. बोला जी काय पाहिजे. दुकान इकडे तिकडून घुसून येतं का भाऊ तू. भाऊ कायचा का लहान स्वस्त दिसून राहिला. आम्हाला पिचकारी पाहिजे. ते नाही राहत का असे मागून लटकवते ना पुढून त्याची वायर हे निघते ना. स्प्रे राहते तशी. तशी पिचकारी महागीन. चालेल का तुम्हाला. महाग म्हणजे किती रुपयापर्यंत येईल. 500 550 पर्यंत येईल. एवढी महाग पिचकारी येते का रे दिनी. पाहते ते ना कशी आहे तर. तू पाहते बा ग्रीसमा चाल पाहू. या अंदर इकडे दाखवतो तुम्हाला. तो माल बाहेर नाही ठेवत आम्ही रस्त्यावर. हे इकडे आहे. चाल दिनी आपण पाहू. हा तुम्हाला जे लागते ते. पुरे दुकान याचेच आहे का बाबा. लहानसं पोरग नाही. इकडून बी लावलं इकडून बी लावलं. असंच लावते ते सुनीता वहिनी. आणखीन काय पाहिजे बोला जी वहिनी. देवा पोरायली पिचकारी मग सांगतो. दिने ही पिचकारी लय महाग आहे. याच्यापेक्षा काही हे आहे ना हे घेऊन घेऊ आपण. नाहीतरी असं तर आपण तर मग्याने पाणी फेकतो. नाही भाव करेन ना. हे जर कमी पैशात देईन तर घेऊन घेऊ. तिकडे जाऊ त्याला सांगू आपण. आम्हाला पसंत आहे पण तुम्ही बरोबर भाव सांगा. तिथे आता शांताबाईचं बोलायचं कामच नाही पाडून राहिला. ह्या मोसमात भाव नाही होत. तुम्ही म्हणता म्हणून 50 रुपये कमी करतो. काही नको बोलू. मागच्या वर्षी हेच पिचकारी 150 200 भेटे आणि तू किती रुपये सांगून राहिला. कुठे भेटे तुम्हाला. कोणत्या दुकानात भेटली. मला सांगून द्या तुम्ही भेटत असेल तर. चाल तिकडे पाहू. लय महाग सांगून राहिला या. हो ना दुकानाची लाईनच आहे. चाल जाऊ तिकडे पाहू. बरोबर बोला ना जी. तुम्ही काय बोलून राहिल्या तिकडे पाहू. तिकडे तेच भाव आहे. बरोबर बोला. एक शब्द बोला देतो मग. तू ना माने 200 रुपयात देऊन दे आता. लय कमी होते बा 200 रुपये. काय भेटते 200 रुपयात. 200 रुपयेवाला इकडला माल आहे. तो पाहिजे तर घेऊन घ्या. चाल दिने तिकडे पाहू. नाही तर मग नसंत पुढच्या मागच्या वर्षीचा तेच वापरजो. आई बनते तर आता देणे घेऊन. आम्रदिने आम्हाला बाजारात करू दे मग पाहू. कलर गिलर नाही पाहिजे का. गाठी पहा ना. गाठी आहे चांगली. पांढरी टी शर्ट आहे. काय पाहिजे सांगा ना. मला घ्यायचं तर सारंच आहे पण तू बरोबर भाव सांग. घ्या काय काय पाहिजे तर मग बरोबर भाव लावून देतो. का बरं कोणाला काय काय पाहिजे तर लावतो म्हणते तो भाव. मग चाल किराणा घ्यायचा आहे. भाजीपाला घ्यायचा आहे. काकू तुम्ही मोहितसाठी नाही घेत का. एवढी महाग का रे. त्या साध्यावाल्या पाहणं. एक आहे ना 3 येतो तर बरोबर भाव लावून ना तो घेऊन घेऊ. चला मित्रांनो आमची सुरू आहे खरीदारी होळी करता. तुम्ही पण करत असाल ना तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा. भेटू आता होळीच्या पूजेला.